नमस्कार, मी जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा पत्रकार रजनीकांत जाधव या भोसले घाटामध्ये आलेला आहे। खेड तालुक्यातील भोसले घाटाचं काम जोरदार चालू आहे। कल्याण टोल हे काम करीत आहे आणि पहिल्या प्रथम मी या चॅनेलच्या जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलच्या वतीने आणि मास महाराष्ट्र चॅनेलच्या वतीने पहिली बातमी दिली होती की त्यावेळेस दरी होती, या दरीमध्ये मातीचा भराव फक्त होता आणि त्याचा इफेक्ट होऊन आता हे साईड बांधकाम चालू आहे। पॅरापेट वॉल बांधलेली आहे पूर्णपणे या घाटाला, आणि घाटाला पॅरापेट याच्यासाठी बांधलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या व्हेकल्स वेगाने येऊन त्याचं संरक्षण व्हावं, ॲक्सिडेंट होऊ नये याकरिता ही पॅरापेट वॉल बांधलेली आहे। आणि या ठिकाणी हे बहुतेक काम वळणाचं काम पॅरापेट वॉल बांधून पूर्ण झालेलं आहे। पहा, या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे आणि पॅरापेट वॉल बांधल्यानंतर पूर्णपणे संरक्षण झालेलं आहे। या घाटाचं पूर्णपणे संरक्षण होणार आहे आणि संरक्षण झाल्यामुळे कोणतीच इथं व्हेकल्स किंवा ॲक्सिडेंट होण्याचा संभव नाही। आणि जी बातमी पहिल्या प्रथम आम्ही दिली होती त्या बातमीचा इफेक्ट होऊन हे बांधकाम साईड बांधकाम चालू आहे। पहा, या ठिकाणी कारागीर काम करीत आहेत त्यांच्या पद्धतीने, आर्किटेक्ट प्लॅनप्रमाणे काम चालू आहे। आणि हा भोसले घाट पूर्णपणे वरपासून खालपर्यंत पॅरापेट वॉल बाजून खालपर्यंत बांधलेला आहे आणि फक्त 9 ते 10 फुटाची पॅरापेट रुंदीला वॉल आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, हे विशेष। आणि त्यानंतर भराव केला जातो आहे। हे पहा, या ठिकाणी हे बरेच कारागीर काम करीत आहेत। कॉन्ट्रॅक्टरचे कारागीर, सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे हे कारागीर काम करीत आहेत। आणि हा भोसले घाट आहे, पूर्णपणे धोकादायक भोसले घाट वाटत होता, तो पूर्णपणे सुरक्षित झालेला आहे असं आम्हाला वाटतं, आमच्या पत्रकारांना वाटतं। आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या पॅरापेट वॉलचं काम चालू आहे, कारागीर ह्या ठिकाणी काम करीत आहेत, प्रत्यक्षपणे ह्या ठिकाणी काम चालू आहे। आणि दुसऱ्या रोडने दुपदरी रोड आहे त्याने व्हेकल्स ये जा होत आहे आणि अशा प्रकारे हे काम सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे आणि चांगल्या प्रतीचं काम आहे। विशेष म्हणजे घाणेरड्या प्रतीचं काम नाही किंवा कमकुवत काम नाही, हे कॉन्क्रिटीकरण काम करून त्याच्यावरती सतत पाणी मारलं जातं असा या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। आणि या कॉन्ट्रॅक्टर आता पूर्वी ज्या पद्धतीने काम चालू होतं त्या पद्धतीपेक्षा जवळजवळ 100% चांगलं काम होत आहे। हे पहा, या पॅरापेट वॉलचं काम सुरक्षित भिंत म्हणतात ते काम चालू आहे आणि सतत अहोरात्र हे काम चालू आहे आणि कॉन्क्रिटीकरण देखील व्यवस्थित चांगल्या प्रतीचं आहे। आणि अशा प्रकारे हे कारागीर काम करत आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे काम योग्य आहे। आणि या ठिकाणी वळणावरती कोणत्याही व्हेकलचं जर ब्रेक फेल झाला तर ॲक्सिडेंट होऊ शकत नाही, एवढंच मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। मी जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलच्या वतीने या ठिकाणी मी महाडमध्ये जात असताना हे मी पाहिलं दृश्य आणि त्यानंतर पहिल्या प्रथम सुरुवातीला मी जी बातमी केली होती त्याचा इफेक्ट होऊन हे काम चालू आहे आणि चांगल्या प्रतीचं काम चालू आहे। मी जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा पत्रकार रजनीकांत जाधव या ठिकाणी याचा आढावा, या घाटाचा आढावा घेऊन या ठिकाणी थांबू इच्छितो। धन्यवाद सर।